मला सांगा एनसीईआरटी बाबत तुमची मागणी काय आहे आणि काय मागणी केलेली आहे तुम्ही? आणि आता बावनकुळे साहेबांना पण सांगितलं की एनसीईआरटी त्या अभ्यासक्रमातून जे सेंट्रल गव्हर्नमेंटचा बोर्ड आहे अभ्यासक्रमाचा त्याच्यातून छत्रपती शिवरायांचा नकाशाच वगळला गेलाय मराठा साम्राज्याचा. हा अधिकारच का यांना कुणी दिलाय मला हे कळत नाहीये की नरेंद्र मोदी साहेब जर छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी येत आहे आणि त्या छत्रपती शिवरायांचा केंद्राच्या अभ्यासक्रमातून नकाशाच काढला जातो मराठा साम्राज्याचा, असं का होतंय? राज्यातले मुख्यमंत्री साहेब का म्हणजे अशा टायमाला तुम्ही का झोपा काढता का? अशा टायमाला तुम्ही का असं वागताय की तुमचंच साम्राज्य, तुमच्याच राजाचं साम्राज्य, हिंदू धर्माचा एवढा मोठा भगवा ध्वज देशाच्या पलीकडे फडकवला गेला आणि केंद्राच्या शिक्षण विभागानं केंद्राच्या बोर्डानं ही काढूनच टाकावं नकाशाच. किती शोकांतिक आहे. आणि हिंदुत्वाचं सरकार मग असंच होणार आहे का? हिंदुत्वाच्या सरकारच्या काळात असंच होणार आहे का? वारकरी संप्रदायाला त्रासच होणार आहे का? हिंदू धर्मातल्या लोकांना त्रासच होणार आहे का? हिंदू राजांचे असे नावच पुसले जाणार आहेत का? म्हणजे हिंदू सरकार म्हणजे का असं इथून पुढे धरून चालायचे का लोकांनी? आता हिंदूचं सरकार असून हिंदूच्या राजाचं अस्तित्व मिटवलं जाणार आहे, छत्रपतींचं अस्तित्व मिटवलं जाणार आहे. ही आता खुणगाट पक्की करायची का लोकांनी? भाजपला असं वागायचंय का आता? राजा महाराजांशी पण महापुरुषांची पण हीच वागायची पद्धतीतून पुढे ते जर सुरू करणार राहिले तर पुढच्या काळात जनता यांच्यापासून बाजू सरकून यांना सत्तेवर खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि पंतप्रधानांनी तो नकाशा मराठा साम्राज्याचा पुन्हा केंद्राच्या शिक्षण बोर्डाला घेऊन सांगून पूर्ववत करावा ही आमची त्यांच्याकडे मागणी. नसता येणाऱ्या काळात मराठा समाज आणि हिंदू सगळे शिवभक्त बाजूला सरकारपासून जाणार आहेत हे नक्की. आणि आमचा विश्वास आहे की बावनकुळे साहेब या प्रश्नात आता आम्ही त्यांना कळवलंय तर ते मुख्यमंत्र्याला केंद्र सरकारला नक्की कळून पुन्हा ते नकाशा आणतील ही आम्हाला आशा आहे. दादा मला सांगा एनसीईआरटी बाबत तुमची मागणी काय आहे?